दुसरा दिवस आहे, आज सोनोग्राफी का करताय? हा कॉमनली विचारला जाणारा प्रश्न. पेशंट ज्यावेळी ओपीडीत येतात आणि डे 2 to day 5 ला आम्हाला एक बेसलाईन स्कॅन करायचा असतो, त्यावेळी पेशंट कॉमनली विचारतात, मॅडम माझे तर पिरियड्स चालू आहेत, मग तुम्ही स्कॅन कसा करता किंवा स्कॅन का करताय? आता जसं या पेशंटने विचारलं तसं नेहमीच आम्हाला पेशंट विचारतात, पाळीच्या पहिल्या 2ऱ्या ते 5व्या दिवसापर्यंत अर्ली फॉलिक्युलर फेज मध्ये जी सोनोग्राफी होते तिच्यामध्ये आपल्याला अंडाशयामध्ये श्रीबीजाचा साठा किती आहे, म्हणजे ओव्हॅरियन रिझर्व किती आहे हे कळतं. ते कसं कळतं? हे 2 to 5 मिलीमीटर वाले जे छोटे फॉलिकल्स असतात त्यांना अँट्रल फॉलिकल म्हणतात. हे काउंट करून आपल्याला श्रीबीजाचा साठ्याबद्दल एक कल्पना येते. त्या अकॉर्डिंगली आम्ही पेशंटला कॅटेगराईज करतो, पुअर रिस्पॉन्डर, पुअर ओव्हॅरियन रिझर्व, मॉडरेट ओव्हॅरियन रिझर्व आणि हाय ओव्हॅरियन रिझर्व कॅटेगरीमध्ये, आणि अकॉर्डिंगली त्यांची ट्रीटमेंट होते. म्हणून ह्या फेज मधला जी सोनोग्राफी असते ती ओव्हॅरियन रिझर्व आपल्याला कळण्यासाठी फार गरजेची असते. तसंच या स्कॅन मध्ये प्रिव्हियस सायकल मधली काही फॉलिक्युलर सिस्ट किंवा अजून काही सिस्ट आहेत का हेही कळतं, आणि इतर जसं युट्रस, ऍडनिक्झा याबद्दल तर कल्पना येतेच. सेकंड स्कॅन जो असतो तो लेट फॉलिक्युलर फेज, म्हणजे पाळीच्या 10 ते 14 दिवसापर्यंत. ह्यामध्ये आपल्याला आयडिया येते ती एंडोमेट्रियल लाइनिंग म्हणजे गर्भपिशवीचा पडदा कसा आहे त्याच्याबद्दल. तिथे आपण गर्भपिशवीचा जो पडदा असतो एंडोमेट्रियल लाइनिंग त्याचा थिकनेस तो 8 ते 12 मिलीमीटर हा ऑप्टिमल असतो, म्हणजे चांगला असतो. त्याचसोबत त्याचा पॅटर्न ट्रिपल लेअर आहे की इरेग्युलर आहे की होमोजिनस आहे, प्लस त्याचा रक्तपुरवठा म्हणजे वॅस्क्युलॅरिटी, म्हणजे त्याला रक्तपुरवठा लाइनिंगला प्रॉपर होतोय की नाही हे या स्कॅन मध्ये कळतं. तसंच गर्भपिशवीला ज्या रक्तवाहिन्या पुरवठा करतात, युट्राइन आर्टरी मधला रक्तपुरवठा हेही याच्यामध्ये कळतं. आणि जर पेशंट IUI किंवा ओव्युलेशन इंडक्शन सायकल साठी असेल, तिचं नॉर्मल जर ट्रीटमेंट चालू असेल, तर या पिरियड मध्ये तुमचा जे डॉमिनंट फॉलिकल, जे एक फॉलिकल वाढलेलं असतं त्याचा पेरिफॉलिक्युलर ब्लड फ्लो वरून त्याची त्या फॉलिकल मधले असणाऱ्या एगची मॅच्युरिटीची आम्हाला आयडिया येते. त्याच्यानंतर रप्चरसाठी एक सोनोग्राफी केली जाते, त्याच्यात रप्चर झालेलं फॉलिकल रप्चर झाले आहे की नाही, व्यवस्थित रप्चर झालंय की ल्युटिनाइज अनरप्चर्ड फॉलिकल म्हणजे ते न रप्चर होता त्याची रक्ताची गाठ बनलीये हेही कळतं. आणि सिक्रिटरी फेज मध्ये कॉर्पस ल्युटियमचा रक्तपुरवठा म्हणजे त्याच्या पेरिफेरल वॅस्क्युलॅरिटी वरून ते किती एफिशियंट आहे प्रेग्नन्सी सपोर्ट करण्यासाठी, प्लस एंडोमेट्रियल लाइनिंग आणि इतर गोष्टी क्लिअर होतात. म्हणून फर्टिलिटी ट्रीटमेंट चालू असताना रिपीटेड इंटरनल स्कॅन्स होतात, परंतु प्रत्येक फेज मध्ये केलेल्या सोनोग्राफीचं इम्पॉर्टन्स किंवा त्याचं जे पर्पज असतं ते वेगळं असतं. आणि ह्या सोनोग्राफी ॲबडॉमिनल म्हणजे पोटावरून करायच्याच नसतात, इंटरनल सोनोग्राफीमध्ये खूप डिटेल आम्हाला कळतं. म्हणून हे स्कॅन किंवा फॉलिकल स्टडी हे नेहमी इंटरनल सोनोग्राफीद्वारेच करावी, आणि पिरियडमध्येही करू शकता. इट इज ॲब्सोल्युटली सेफ.